नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता लागू. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 3% महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे वर्षामध्ये 2 वेळेस महागाई भत्ता वाढ दिली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 25 पासून 3% महागाई भत्ता वाढ झालेली असून त्यानुसार त्यांची 55% वरून 58% महागाई भत्ता वाढ झालेली आहे. परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यासाठी दिनांक 8/10/25 रोजीच्या पत्रानुसार सदर महागाई भत्ता वाढ दीपावलीपूर्वी देण्याची विनंती देखील सरकारकडे करण्यात आलेली होती. सदर मागणीची सरकारमार्फत दखल घेण्यात आलेली नाही. तरी राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1/7/25 पासून 3% महागाई भत्ता वाढ तत्काळ थकबाकीसह तत्काळ मंजूर करण्याची विनंती राज्य सरकारी कर्मचारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनेमार्फत करण्यात आलेली आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 3% महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.